Zee24 एक पाऊल पुढे। डिझेल महाग म्हणजे सगळ्या गोष्टींची महागाई आणि अर्थात यासाठीच आजचा विशेष भाग डिझेलचा भडका। यासोबत आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मुंबईहून आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि पुण्याहून आहेत अर्थतज्ञ अभय टिळक। मी या दोघांकडनं या डिझेलच्या भाववाढीचे दरवाढीचे वेगवेगळे पैलू जाणून घेणार आहेत। सुरुवातीला मी जातोय पुण्याहून आहेत आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक। टिळक साहेब, काय सांगाल की नेमकी हा 9 रुपये 30 पैशांचा साधारण असलेली जी सबसिडी घालवण्यासाठी किंवा सबसिडीची वरची सूट आज दिलेली आहे, नेमकं यामागचं सत्य काय आहे? सत्य आपल्यासोबत पुण्याहून अभय टिळक आहेत, त्यांच्या संपर्क आपण जाणार आहोत। हा, बोला टिळक साहेब। आज जी सरकारने जो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की तेल कंपन्यांना डिझेलच्या बाजारभावांमध्ये हळूहळू वाढ करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे, हा निर्णय अनपेक्षित पण नाहीये आणि अचानक पण घेतलेला नाहीये। साधारणपणे 2 वर्षापूर्वी ज्यावेळी आपण पेट्रोल अंशतः निर्बंध मुक्त केलं, त्याच वेळी सगळ्यांना कल्पना येऊन चुकलेली होती की आज ना उद्या डिझेलच्या बाबतीत पण सरकार हाच निर्णय घेणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जो टास्क फोर्स नेमलेला होता, त्याने फिस्कल कन्सॉलिडेशनचा जो एक रोडमॅप किंवा पुढच्या काळामध्ये सरकारची वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावलं आपल्याला उचलायला लागणार आहेत, याचा जो एक आराखडा सरकारला करून दिलेला होता, त्याच्यामध्ये डिझेलवरची सुद्धा अनुदानं कमी करायला आपल्याला हळूहळू करायला सुरुवात करायला लागणार आहे, हे अत्यंत स्पष्ट होतं। त्यामुळे आजच्या सरकारचा निर्णय एकदम घेतलाय, सरकारपाशी काही धोरण नाहीये अशी टीका करणं चुकीचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट, आपण इंधनाच्या बाबतीमध्ये कमालीचे परावलंबी आहोत। 78-79% आपल्या देशांतर्गत जी मागणी आहे किंवा वापर आहे तो सगळा आयात तेलावरनं आपण भागवतोय। सध्याची एकूण सगळी म्हणजे वित्तीय तूट, चालू खात्यावरची तूट, हे सगळं बघता तूट कमी करण्याखेरीज गत्यंतर नाहीये। नक्कीच त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की आपण केवळ आयात इंधनावर अवलंबून आहे। मी या संदर्भात तुमच्याशी आणखीन काही बोलणार आहे, वस्तुस्थिती जाणून घेणार आहे। मी जातोय माधव भंडारी यांच्याकडनं। भंडारी साहेब, आपण आज पुन्हा एकदा सरकारने ही भाववाढ केली आणि अक्षरशः सर्वसामान्यांचाच कंबरडा मोडलाय। जावडेकर साहेब मगाशी पत्रकार परिषदेत असं म्हणाले की हा शिरच्छेद आहे देशवासियांचा महागाईनं केलेला आणि तो सरकारने केलाय। तुमची प्रतिक्रिया काय? नाही, हे तर खरंच आहे आणि मुळात सरकारच्या निर्णयाबद्दल टिळक साहेबांनी जरी बऱ्याच वेगवेगळ्या मुद्दे सांगितले असले तरी या सगळ्याच्या मागचा एक महत्त्वाचा मुद्दा ज्याची कल्पना टिळक साहेबांना सुद्धा असावी की आत्ताचा सरकारचा निर्णय हा मुख्यतः 2 कंपन्यांचा फायदा आज नियंत्रण उठवली म्हणजे किमती वाढवायला परवानगी दिली असा याचा अर्थ नाहीये। नियंत्रण उठवले याचा अर्थ दुसरा असा आहे की किमती कमी सुद्धा होऊ शकतात। आणि आत्ताची बाजारातली परिस्थिती जर लक्षात घेतली तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये रुपयाची किंमत वाढली, रुपया थोडा सुधारलाय। त्यामुळे खरं म्हणजे आज नियंत्रण उठवल्याबरोबर 50 पैसे किंमत वाढवण्याची काहीच गरज नव्हती। नक्कीच आजच्या बाजाराचा जर विचार केला आणि नियंत्रण मुक्त याचा जर विचार केला तर आज ज्या दराने क्रूड ऑइल मिळणार आहे किंवा मिळतंय त्या दराच्या प्रमाणात भारतातल्या किमती लावायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये डिझेलची किंमत आज 50 पैशांना वाढवण्याचं कुठलंही कारण नव्हतं। सरकारने नियंत्रण काढली तर काढली, ठीक आहे, पण नियंत्रण काढली याचा अर्थ तुम्हाला दर वाढवायला सांगितलं असं कुठे आहे? त्यामुळे ही दरवाढ जी आहे, सरकारची अनुदानं कमी करण्याची भूमिका ठीक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही आमचं, पण अनुदानं कमी करत असताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने सामान्य माणसावरती त्याचा बोजा पडणार नाही ही पावलं उचलता येतात। नक्कीच, आणि ही पावलं उचलण्याची या सरकारची मानसिकता नाही। हे सरकार 2-4-5 कंपन्यांच्या तोट्याचा विचार करतं, पण सर्वसामान्य करोडो लोकांच्या रोजच्या जीवनातला तोटा जो आहे त्याची मात्र चिंता करत नाही। हे पुन्हा पुन्हा दिसून आलं, आजचा निर्णय सुद्धा त्यातलाच। नक्कीच काही कंपन्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। भंडारे साहेब, तुमच्यासाठीच माझा पुन्हा प्रश्न असा असेल की हे सारं टाळता येऊ शकलं असतं का? नाही, नक्कीच टाळता आलं असतं। आत्ताचा अगदी अनुदान कमी करण्याचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सुद्धा
आपल्याकडच्या किमती ठरवण्याची पद्धत थोडीशी जरी बदलली आणि काही कर कमी केले, काही वेगवेगळ्या पद्धतीने जे लावल्या जाणाऱ्या ड्युटीज आहेत त्या कमी केल्या, तरी सुद्धा ही वित्तीय तूट भरून काढता आली असती. पण गेल्या 8 वर्षांमध्ये आपण जर बघितलं असेल तर कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य माणसावर बोजा न टाकता वित्तीय तूट भरून काढण्याचा कुठलाही मार्ग मनमोहन सिंगांच्या सरकारने अवलंबलेला नाही, त्याचा विचार केलेला नाही. त्यांचं साधं हे आहे, 10, 15, 20 भांडवलदारांनी त्यांच्यावरती दडपण आणलं की हजारो करोडो लोकांच्या डोक्यावरती बोजा घाला, त्यांच्या खिशातून पैसे काढा आणि तिकडे घाला. या तऱ्हेचं अत्यंत अक्षरशः एक प्रकारच्या वाटमारीचं राजकारण, वाटमारीचं अर्थकारण हे जागतिक कीर्तीचं अर्थतज्ञ आज चालवत आहेत. नक्कीच एकूणच आपण पाहतोय की नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि नेमकं घडतंय काय, असं दोन्ही बाजूने आम्ही हा पैलू तपासतोय, सत्यता तपासतोय. तरी पण मग डिझेल टँक पासून ते म्हणजे खनिजच्या खाणींपासून ते डिझेल टँक पर्यंत येणारी ही तूट वाढत कशी जाते त्याचाही शोध घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर दोन्ही मान्यवरांकडनं पाहत राहा डिझेलचा भडका. झी 24 तास एक पाऊल पुढे.